धर्माची गुलामी, वर्ण व्यवस्थेची गुलामी, जाती व्यवस्थेची गुलामी आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेची गुलामी कायम राहणार असेल तर अशा स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये मी का सहभागी व्हावं? आणि याचं उत्तर गांधींनी शेवटपर्यंत दिलं नाही. राष्ट्रपती प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात आलं आणि या संविधानाने घोषणा केली की भारत हे सार्वभौम लोकशाही गणराज्य असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी हा देश कधीही राष्ट्र नव्हतं. त्याची कारणे त्यांनी सांगितलेली आहेत, त्या विस्तारात मी जात नाही. संविधानात पहिल्यांदा भारत हे राष्ट्र आहे हे शब्द आलेले आहेत आणि संपूर्ण संविधान आणि डिबेट जर वाचलं तर अशी तुम्हाला याची जाणीव होईल की 26 जानेवारी 1950ला ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात आलं आणि भारत राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया आरंभ झाली. जर संविधानाने भारत राष्ट्र नावाचं अस्तित्वात आणलं असेल तर आणि संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर, नंतर पुढे पहा तुम्ही, हे 24वे साहित्य संमेलन, संविधान साहित्य संमेलन आज रविवार दिनांक 26 जानेवारी 2024 गणराज्य दिवस. सकाळी प्रथम दीक्षाभूमी आणि नंतर लाखांदूर मी तयारी करत होतो आणि सहज 8च्या जवळपास एक आवाज आला की कोणाला चप्पल जुते दुरुस्त करायचे असतील, पॉलिश करायचे असतील तर, म्हणजे तो काम मागत होता. व्यक्ती मला परिचित, नेहमी परिचित. म्हटलं आज प्रजासत्ताक दिवस आहे, गणराज्य दिवस आहे, त्याला बोलावलं. त्याला विचारलं की आजही तू तीच काही वर्षापासून वापरत असलेली बॅग, तुझे कपडेही तसेच दिसतात, तुझ्या पायात काय आहे माहीत नाही, पण आजचं तुला माहीत आहे का हा गणराज्य दिवस आहे? त्याचं म्हणणं असं होतं की बाबा, तो मला बाबा म्हणतो कारण परिचित आहे मला, बाबा जर तुम्हाला चप्पल जोडे दुरुस्त करायचे असतील, 10-20 रुपये त्या माध्यमातून द्यायचे असतील तर बोला, बाकीचा विचार करायला ऐकायला मला वेळ नाही. मला वेळ नाही बाकीचा ऐकायला. याचा अर्थ असा आहे की 75 वर्ष झालेत गणराज्य घोषित व्हायला. भारत हे गणराज्य आहे. भारताचं संविधान, भारताचं गणराज्य, भारताचं राष्ट्र, भारताच्या संविधानाची उद्देशिका प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविकेची हमी देते. तरीही या देशात सकाळी मला भेटलेल्या व्यक्ती समान 80 कोटी लोक आजीविका नाही म्हणून मोफत धान्यावर जगत असतील तर, एका सर्वोच्च न्यायालयाच्या का निर्णयात म्हटलेलं आहे की औपचारिकता आणि वास्तव, फॉर्मल इक्वॅलिटी आणि सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी हे 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत. या दोन्हीमध्ये भिन्नता आहे. तुम्हाला मला अभिप्रेत असलेलं गणराज्य कदाचित अस्तित्वात असेल,
परंतु ज्या 80 कोटी लोकांची आजीविका हिरावून घेण्यात आलेली आहे, माझी पाण्याची बॉटल आहे का ते? आहे इथे. आजीविका हिरावून घेण्यात आलेली आहे, त्याच्याकरता आहे. या गणराज्याचा काय अर्थ आहे हे सकाळच्या अनुभवाने मला विचार करायला लावलं. मी आता माझ्या विषयाकडे येतो. 26 नोव्हेंबर 1949 भारताचं संविधान अस्तित्वात आलं. त्याविषयी थोडंसं. भारताच्या संविधानाच्या निर्माणाची प्रक्रिया ही संसदीय प्रणालीने झाली. 2 वाचनं संपलीत, संविधान पूर्ण झालं. तिसरं वाचन 17 नोव्हेंबर 1949ला आरंभ झालं. किंवा संसदेमध्ये एखादा प्रस्ताव मांडायचा असेल, स्वीकृत करायचा असेल तर 3 वाचनं. मी सगळं तुमच्यासमोर बोलतो आहे डॉक्टर, माझी अडचण आहे. एकीकडे पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक बसलेले आहेत, दुसरीकडे ॲडव्होकेट आहेत. मी दोन्ही नाही आहे, त्यामुळे माझा लॉशी संबंध नाही आणि पॉलिटिकल सायन्सशी संबंध नाही. यांच्या उपस्थितीत मी बोलतो आहे. तर तिसरं वाचन सुरू झालं. संविधान पूर्ण झालं होतं, औपचारिकता होती. 17 नोव्हेंबर 1949ला मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडतात. द कॉन्स्टिट्यूशन हॅज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. संविधान सभेने निर्धारित केलेल्या संविधानाला स्वीकृती प्रदान करण्यात यावी. नंतर त्याच्यावर चर्चा सुरू होते, फक्त औपचारिकता, अनेक भाषणं दिली जातात. आणि मग 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्षीय भाषण करतात आणि शेवटी म्हणतात की आता फक्त एक काम शिल्लक आहे संविधान सभेत. डॉक्टर आंबेडकरांनी 17 नोव्हेंबर 1949ला मांडलेला प्रस्ताव मतास टाकणं. तो प्रस्ताव मतास टाकला जातो आणि प्रस्ताव एकमताने स्वीकृत होतो. काय होता प्रस्ताव? द कॉन्स्टिट्यूशन हॅज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. संविधान सभेने निर्धारित केलेलं संविधान स्वीकृत करण्यात यावं. त्यावेळी संविधान सभेची सदस्य संख्या 299 होती आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकर स्वतः म्हणतात, अत्यंत संविधानासंबंधीचे विद्वान लोक उपस्थित असताना संविधान जेव्हा एकमताने स्वीकृत होतं ते प्रचंड टाळ्या आणि हर्षध्वनीच्या गजरामध्ये. याला म्हणतात पायलटिंग द कॉन्स्टिट्यूशन. आणि ही संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधील डॉक्टर B.R. आंबेडकरांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान मानलं जातं. 9 डिसेंबर 1946 पासून तर 24 जानेवारी 1950 पर्यंत संविधानाच्या निर्मात्याच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जे योगदान दिलं त्या योगदानामध्ये हे पायलटिंग द कॉन्स्टिट्यूशन हे सर्वात महत्त्वाचं योगदान होतं. मसुदा निर्माण केल्यानंतर आणि मसुदा संविधान सभेत प्रस्तुत केल्यानंतर. मसुदा 7 सदस्यांची समिती होती, तरीही एकट्या डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केला याचे पुरावे संविधान सभा डिबेट्समध्ये उपलब्ध आहेत. आणि डिबेट्स हे अधिकृत डॉक्युमेंट असल्यामुळे त्याच्यावर कोणी विवाद करू शकत नाही, त्याला कोणी नाकारू शकत नाही, कोणी काहीही म्हटलं तरी. आणि मग या संविधान सभेने घोषणा केली की हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू होईल. संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं आणि या संविधानाने घोषणा केली की भारत हे सार्वभौम लोकशाही गणराज्य असेल. संविधानाने घोषणा केली की भारत हे लोकशाही गणराज्य असेल, सार्वभौम लोकशाही गणराज्य असेल अशी संविधानाने घोषणा केली. 25 नोव्हेंबर 1949 माननीय डॉक्टर B.R. आंबेडकरांचं संविधान सभेतील शेवटचं भाषण. सगळा आढावा घेतला त्यांनी संविधान निर्माणाच्या प्रक्रियेचा. जेवढे काही आक्षेप असतील त्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मी लोकशाही गणराज्याची संकल्पना फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेली नाही. मी लोकशाही गणराज्याची संकल्पना ही बुद्धाच्या भिक्खू संघापासून घेतलेली आहे. बुद्धकालीन, आजचे भिक्खू संघ कसे आहेत माहीत नाही, बुद्धाच्या भिक्खू संघापासून घेतलेली आहे.
हे जर वास्तव असेल तर आपण सर्व संविधानाप्रती समर्पित भारतीय म्हणून संविधानात जी लोकशाही गणराज्याची संकल्पना आहे तिचे आद्य प्रवर्तक म्हणून आपण तथागत गौतम बुद्धांना स्वीकारलं पाहिजे. मी स्वीकारतो आणि म्हणून मग मी लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक म्हणून तथागत गौतम बुद्धांना प्रथम वंदन करतो, प्रथम अभिवादन करतो. भारताच्या संविधानाचे निर्माता डॉक्टर B.R. आंबेडकर. भारताचं संविधान आमच्या मुक्तीचा प्रलेख आहे असं आम्ही मानतो. लोकशाही गणराज्याची संकल्पना समजून घ्या. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाने लोकशाही गणराज्य आहे, भारत हे लोकशाही गणराज्य आहे हे घोषित करण्यापूर्वी 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला, परंतु तेव्हाही आम्ही प्रजा होतो, लोक नव्हतो. आम्हाला लोक घोषित केलं भारताच्या संविधानाने. प्रजा इंग्रजीमध्ये त्याला सब्जेक्ट म्हणतात आणि लोक इंग्रजीमध्ये त्याला पीपल म्हणतात. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. आम्ही प्रजा होतो. प्रजा ही कोणातरी द्वारा शासित असते म्हणून ती शासकाची गुलाम असते. मुसलमान या देशात येण्यापूर्वी आम्ही आपल्याच लोकांद्वारे शासित प्रजा होतो. आम्ही गुलाम होतो कारण आम्हाला सत्तेत सहभागिता नव्हती. मुसलमान आलेत आणि मग आम्ही म्हणायला लागलो की आम्ही परकीयांचे गुलाम आहोत, कारण मुसलमानांची राज्यसत्ता ही परकीयांची राज्यसत्ता होती. नंतर इंग्लंडचे लोक आलेत, इंग्लिश आलेत, मग आम्ही म्हणायला लागलो की आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत. आम्ही सतत गुलाम होतो. 15 ऑगस्ट 1947 नंतरही 26 जानेवारी 1950 पर्यंत. या गुलामीचं वैशिष्ट्य असं आहे, की या समाजामध्ये धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि महिलांना उद्देशून पुरुष सत्ताक व्यवस्था, या व्यवस्थेचे शूद्र, अस्पृश्य आणि महिला या व्यवस्थेच्या गुलाम होत्या. डॉक्टर आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स, या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, गांधींना प्रश्न विचारा. स्वातंत्र्याचा लढा लढताना आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं, गांधींच्या नेतृत्वात देश स्वातंत्र्य संग्रामासाठी लढत असताना तुम्ही त्यात सहभागी का होत नाही. प्रश्नकर्त्याला डॉक्टर आंबेडकरांनी फक्त एकच विचारलं, तुम्ही गांधींना जाऊन विचारावं, हे स्वातंत्र्य कोणाचं, कोणाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी लढत आहेत. जर येणाऱ्या भारताच्या स्वतंत्र भारतामध्ये गुलामाचे गुलाम असलेल्यांनाही मुक्ती मिळेल, स्वातंत्र्य मिळेल असं गांधी अभिवचन देत असतील तर मला त्यांच्या नेतृत्वात या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यात काही वावगं नाही. मी सहज सहभागी होईन. परंतु स्वतंत्र भारतातही आमची दुसरी गुलामी, धर्माची गुलामी, वर्ण व्यवस्थेची गुलामी, जाती व्यवस्थेची गुलामी आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेची गुलामी कायम राहणार असेल तर अशा स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये मी का सहभागी व्हावं. आणि याचं उत्तर गांधींनी शेवटपर्यंत दिलं नाही. आणि म्हणून मग 26 जानेवारी 1950ला ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी काही लोक ब्रिटिशांच्या शासनातून मुक्त झालेत आणि काही लोक ब्रिटिशांच्या शासनातून प्लस धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या दासतेतूनही मुक्त झाल्याची घोषणा संविधानाने केली. आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांना 2 प्रकारच्या गुलामीतून मुक्तता देणारा हा गणराज्य दिवस आहे. आणि म्हणून या गणराज्य दिवसाचे आम्ही सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मग या संविधानाने जे दिलं
त्या संविधानाचे निर्माता जर डॉक्टर आंबेडकर असतील तर त्या डॉक्टर आंबेडकरांचे आम्ही मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. माझी एक मान्यता आहे, संविधानाने आम्ही भारताचे लोक म्हणून ओळख दिलेली आहे. संविधानाचे पहिले शब्द, उद्देशिकेचे पहिले शब्द आम्ही भारताचे लोक हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी बरंच लिहून ठेवलेलं आहे की या 3 शब्दांचं आणि एकूणच उद्देशिकेचं संविधानामध्ये भारताच्या लोकांच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याविषयी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयात बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. त्या विस्तारात मी जाणार नाही. परंतु कधी काळी डॉक्टर आंबेडकर म्हणत होते की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. संविधानाने, त्यावेळी पारतंत्र्यात होते डॉक्टर आंबेडकर, संविधानाने आम्ही भारतीय म्हणून ओळख दिली. भारतीय ही ओळख स्वीकारली पाहिजे आणि संविधानाप्रती समर्पित भारतीय ही ओळख स्वीकारण्याची गरज आहे. याच्याशिवाय संविधान आमच्या अन्य ओळखी मान्य करते. जात, धर्म, वंश, लिंग या आधारावर आम्हाला ओळखलं जातं असं संविधान म्हणतं अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये. परंतु पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक. मी याविषयी का आग्रही आहे? एवढ्याच करता आग्रही आहे की जर संविधानाची फिलॉसॉफी, संविधानाने स्थापित लोकशाही गणराज्याची संकल्पना जर पूर्वग्रह विरहित दृष्टिकोनातून समजून घ्यायची असेल तर सर्वप्रथम मी प्रथम भारतीय आहे आणि संविधानाप्रती समर्पित भारतीय आहे हे स्वीकारल्याशिवाय संविधानही समजणार नाही. हे स्वीकारल्याशिवाय संविधानाने स्थापित लोकशाही आम्हाला समजणार नाही. जर एवढं आम्हाला समजलं असतं तर आज हा भारत काही वेगळा राहिलेला असता. हा भारत काही वेगळा. कोणालाही विचारा की कोणत्याही निवडणुकीमध्ये तुम्ही भारतीय म्हणून मतदान करता का? कोणाला हा प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या अन्य ओळखी पहिल्यांदा विचारात घेता आणि मतदान करता. हा एक प्रश्न विचारला तर भारतीय असणं आणि अन्य काही असणं यामधला भेद तुम्हाला कळेल. आणि म्हणून मग आजच्या या प्रसंगी मी एक भारतीय, या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जांभूळकर, सह अतिथी वक्ता ॲडव्होकेट महोदय, मंचावर उपस्थित मान्यवर आणि आपणा सर्व भारतीयांना आजच्या या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो, साधुवाद देतो, मंगल कामनाही देतो. परंतु गणराज्य दिवसाच्या मंगल कामना देताना मला संकोच वाटतो. संकोच याकरता वाटतो की माझी अशी मान्यता आहे की या देशामध्ये 2014 साली जी निवडणूक झाली लोकसभेची, त्या निवडणुकीपासून तर आजपर्यंत भारताचं संविधान आणि भारताचं लोकशाही गणराज्य कणाकणाने आणि क्षणाक्षणाने मृत्यूपंथाला प्राप्त होत आहे. कारण 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक घोषणा देण्यात आली की काँग्रेस पक्ष मुक्त भारत. होती की नाही घोषणा? ही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, काँग्रेस मुक्त भारत. आणि तेव्हापासून सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष मुक्त भारत अशा प्रकारे निवडणूक लढवली जात आहे. जर या देशामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व समाप्त झालं तर त्याचा अर्थ लोकशाही समाप्त झाली असा होतो आणि त्या दिशेने हा देश वाटचाल करीत आहे अशी माझी मान्यता आहे. काही उदाहरणं सांगतो मी. सेंट्रल विस्टाचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनामध्ये संविधानाने सर्वोच्चपदी बसवलेल्या, देशाचा पहिला नागरिक असलेल्या, संसदेचा भाग असलेल्या राष्ट्रपतीला आमंत्रित करण्यात आलं नाही. काही संविधानाची हत्या नाही, काही लोकशाहीची हत्या नाही. त्या मी कोविंद विषयी बोलतो, भूमिपूजनाचं कोविंद विषयी बोलतो. आणि योगायोगाने कोविंद यांना
दलित राष्ट्रपती म्हटलं गेलं. तो एक आयाम आहे. दलित म्हणून बोलावलं गेलं नाही, की राष्ट्रपती म्हणून बोलावलं गेलं नाही, की दलित राष्ट्रपती म्हणून बोलावलं गेलं नाही. हा विचाराचा मुद्दा आहे. आणि मग भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत, जे संविधानिक पद आहे, उपस्थितीत वेद मंत्रोच्चारात होत असेल तर, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरशी सहमत आहात तुम्ही याच्याविषयी? काय हा धर्मनिरपेक्षता सिद्धांताची हत्या नाही आहे? ही धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांताची हत्या आहे, संविधानाची हत्या आहे. कारण आताच आमच्या अतिथीवक्ता महोदयांनी जो 1973च्या जजमेंटच्या आधारावर बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना सांगितलेली आहे, त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे, ज्याला धर्मनिरपेक्ष स्वरूप, संविधानाचं धर्मनिरपेक्ष स्वरूप असं म्हटलं जाते. त्याचीच पुनरावृत्ती जेव्हा सेंट्रल व्हिस्टा जेव्हा लोकार्पित करण्यात आली, तेव्हा मी आरोप करतो, तेव्हा आदिवासी विधवा आणि बाई असलेल्या राष्ट्रपतीला बोलावण्यात आलं नाही सेंट्रल व्हिस्टा लोकार्पित करतानाही. तरीही या देशात संविधान जिवंत आहे, तरीही या देशात लोकशाही जिवंत आहे. सेंगोलची स्थापना करण्यात आली. सेंगोलला राजधन म्हणतात, लोकशाहीत राजा नाही अशी आमची मान्यता आहे. मग लोकसभेत राजधन कशा करता पाहिजे याचाही विचार. कुंभमेळ्याचं आयोजन, मंत्रिमंडळ पूर्ण गंगेमध्ये जाऊन डुबकी लागावतं. कशामध्ये? त्या प्रयागराजमध्ये. ही धर्मनिरपेक्षता आहे. सरकारी खर्चाने जर कुंभमेळ्याचं आयोजन केलं जात असेल तर त्याला धर्मनिरपेक्षतेची हत्या म्हणतात. कारण धर्मनिरपेक्षता म्हणते की शासन आणि राज्य जर धर्मनिरपेक्ष असेल तर या धर्मनिरपेक्ष राज्याने कोणत्याही धर्माचा पुरस्कार करू नये. एवढा साधा सिद्धांत आहे. कोणत्याही धर्माचा पुरस्कार करू नये. आमचे प्रधानमंत्री, आमचे मुख्य न्यायाधीश, त्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, आमचे मुख्यमंत्री जर कुंभमेळ्यासारखं आयोजन करत असतील तर, आणि मग आता 2027 साली महाराष्ट्र सरकार नाशिकला अर्ध कुंभमेळ्याचं आयोजन करणार आहे. खर्चाचा अंदाज 15,000 कोटी रुपयाचा आहे. आणि हा जर खर्च केला जात असेल तर मी कल्पना करा, मी एक अशी व्यक्ती आहे की जी कोणत्याही धर्माची नाही आहे, कल्पना करा, तरी मी टॅक्स देतो. मग माझ्या कररूपाने दिल्या गेलेल्या पैशाचा एखाद्या धर्माच्या पुरस्कारासाठी उपयोग व्हावा का? याला तुम्ही संविधानाने लोकशाहीचं कार्य म्हणाल का? हे आक्षेप आहेत संविधानावर, हे आक्षेप आहेत. आणि मग अशी परिस्थिती असताना माझी अशी मान्यता आहे की हा देश कणाकणाने आणि क्षणाक्षणाने या देशात संविधान आणि लोकशाही मृत्यूपंथाला लागलेली आहे. आणि मग निवडणुकीच्या माध्यमातून प्रथम धर्माच्या आधारावर जेव्हा निवडणूक लढवली जाते, 2014 पासून उघडपणे लढवली जात आहे. 2014च्या आधी या देशात लोकशाही आणि संविधान अस्तित्वात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी एका निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर प्रचार केला म्हणून 6 वर्षाकरता त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्यात आलेला होता. त्याच भारतामध्ये उघडपणे धर्माच्या नावावर मतं मागितली जात असताना निर्वाचन आयोग नावाचा आयोग कोणतीही कारवाई करत नसेल, आणि तरीही जर आमची मान्यता असेल की या देशात लोकशाही गणराज्य आणि संविधान जिवंत आहे, तर ज्या ज्या गतीने संविधान आणि लोकशाही मृत्यूपंथास प्राप्त होईल त्या गतीने या देशामध्ये हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची प्रक्रिया गतिशील होत राहील. बहुमताची हुकुमशाही, बहुसंख्याकांची हुकुमशाही, धर्माच्या आधारावर निर्वाचित झालेली बहुसंख्याकांची हुकुमशाही अंतिमतः
अंतिमतः हिंदू राष्ट्राच्या स्थापनेकडे वाटचाल करणार आहे. हे होत असताना संविधान राहील, आम्ही संविधान नाकारतो असं कोणीच म्हणणार नाही. निवडणुका होतील, कारण हुकुमशहालाही लोकांची मान्यता पाहिजे. रशियामध्ये निवडणुका होतात, चीनमध्ये निवडणुका होतात, तुर्कस्तानमध्ये निवडणुका होतात. जिथे जिथे हुकुमशाही आहे त्या देशात निवडणुका होतात. इथेही बहुसंख्याकांची हुकुमशाही अस्तित्वात आणण्याकरता धर्माच्या नावावर मताचं ध्रुवीकरण करून निवडणुका होत राहतील. परंतु जर आम्ही या भ्रमात असू की निवडणुका म्हणजे लोकशाही आणि सरकार किंवा अस्तित्वात आलेले सत्ताधारी लोक जोपर्यंत संविधान नाकारत नाही तोपर्यंत संविधान अस्तित्वात आहे अशी जर आमची मान्यता असेल तर आम्ही भ्रमात आहोत असं मला वाटतं. या परिप्रेक्ष्यामध्ये मी आता निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याविषयी माझी काही मतं मांडू इच्छितो, त्यांच्या स्वायत्ततेविषयी. निर्वाचन आयोगासंबंधीचा उल्लेख भारताच्या संविधानाच्या भाग 15 मध्ये आहे आणि त्याचं शीर्षक आहे निवडणुका. निवडणूक आयुक्ताचं काम काय आहे? निवडणूक आयोगाचं काम आहे संसदेच्या आणि राज्याच्या विधानमंडळांच्या निवडणुकीकरता मतदारांच्या याद्या तयार करणं, लोकसभा, राज्यसभा, राज्याचं विधानमंडळ यांच्या प्लस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणं, या निवडणुकीसाठी सगळी तयारी करणं, अशा प्रकारे यांचं काम आहे. संविधान सभेत जेव्हा या संबंधात निवडणूक आयोगासंबंधात चर्चा झाली तेव्हा निवडणूक स्वतंत्ररित्या होणं, कार्यपालिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असणं हा मूलभूत हक्क आहे असं मानलं गेलं होतं. कारण जर निर्वाचन आयोगाने निवडणुका कार्यपालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय पूर्ण केल्या नाही तर निवडणुका होतील, परंतु लोकशाही आणि संविधान जिवंत राहील याची हमी देता येत नाही. आणि त्यामुळे मग संविधान सभेत यावर जेव्हा विचार झाला तेव्हा संविधान सभेने म्हटलं की मूलभूत हक्क म्हणून याचा मूलभूत हक्काच्या सूचीत समावेश करण्यात यावा. काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज होत्या, त्यामुळे मूलभूत हक्काच्या याच्यामध्ये समावेश झाला नाही, परंतु नंतर त्याचा स्वतंत्र अध्याय 15 मध्ये त्याचा समावेश झाला. निवडणुकांवर कार्यपालिका याचा अर्थ संपूर्ण मंत्रिमंडळ प्लस ब्युरोक्रेसी असा होतो. कार्यपालिकेपासून मंत्रिमंडळ मुक्त नाही. मंत्रिमंडळ हा भाग कार्यपालिकेमध्येही समाविष्ट असतो आणि त्याच वेळी ते त्या सभागृहाचे सदस्य असल्यामुळे विधायिकेचाही भाग असतो. परंतु या ठिकाणी कार्यपालिका हा जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे हा कार्यपालिका मंत्रिमंडळ प्लस ब्युरोक्रेसी असा त्याचा अर्थ आहे. आणि मग निर्वाचन आयोगाला मुक्तपणे निवडणुका घ्यायच्या असतील तर 3 गोष्टींची गरज आहे असं मानलं जातं. एक तर त्यांची नियुक्ती सरकारी हस्तक्षेपापासून, कार्यपालिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असावी. 2 त्यांच्या सेवा शर्ती या कार्यपालिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असाव्यात. आणि 3 त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल तरीही तो अधिकार कार्यपालिकेला नसावा. या 3 बाबीची जर शाश्वती हमी देण्यात येत असेल तर कदाचित निर्वाचन आयोग तटस्थपणे कार्यपालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय कार्य करेल अशा पद्धतीची एक विचार संविधान सभेमध्ये प्रस्तुत करण्यात आलेला होता. मोठं मजेदार त्यावेळी चर्चा अशा झाल्या की आयुक्त कोण नियुक्त करेल? राष्ट्रपती नियुक्त करेल. संविधानामध्ये लिहिलेलं आहे आयुक्तची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होईल. आयुक्ताची नियुक्ती संसदेने केलेल्या कायद्याने होईल. आयुक्ताची नियुक्ती केल्यानंतर त्याच्या सेवा शर्ती संसदेच्या कायद्यानुसार ठरतील. परंतु एक आणखीन लिहिलं गेलं की आयुक्त नियुक्त झाल्यावर त्याला जर त्याच्या पदावरून काढून टाकावायचं असेल तर त्याला
उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून काढून टाकायचं असेल तर जो काही महाभियोग चालवला जातो संसदेमध्ये त्या पद्धतीने त्याला निष्कासन करण्यात यावं, त्याला काढून टाकण्यात यावं, अशा प्रकारची तरतूद संविधानात करण्यात आली. त्यावेळी चर्चा होत असताना सक्सेना नावाचे एक सदस्य होते. त्यांनी असा उल्लेख केला की निर्वाचन आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रपती नियुक्त करेल हे जरी खरं असलं तरी संविधानात पूर्ण आणि संविधानाची प्रक्रिया पूर्ण वाचली तर राष्ट्रपती प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. काही अपवाद सोडले तर राष्ट्रपतीला प्रधानमंत्र्याने दिलेला सल्ला स्वीकारावाच लागतो. मग अप्रत्यक्ष निवडणूक निर्वाचन कोण करणार, नियुक्ती कोण करणार, तर प्रधानमंत्री करणार. त्यावेळी चर्चा झाली होती सर, ॲडव्होकेट महोदय, त्यावेळी चर्चा झाली होती, नेहरूसारखा प्रधानमंत्री असेल तर आयुक्त निपक्षपणे कार्यपालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय नियुक्त होईल याची हमी देता येईल. परंतु त्यावेळी मोदी नव्हते. आज म्हणावं लागेल मोदीसारखा प्रधानमंत्री असेल तर आयुक्ताची नियुक्ती कार्यपालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय होईल असं म्हणता येईल का? संसदेच्या कायद्याने नियुक्ती होईल असं म्हटल्यानंतर 2023 मध्ये एक प्रकरण झालं. त्या प्रकरण गोयल प्रकरण त्याचं नाव आहे. या गोयल प्रकरणात काय झालं, गोयल IAS अधिकारी आज राजीनामा दिला, उद्या ते आयुक्त म्हणून नियुक्त झाले. म्हणजे काल राजीनामा दिला, आज आयुक्त म्हणून नियुक्त झाले. आणि लोकांना प्रश्न पडला की IAS अधिकारी जेव्हा राजीनामा देतो त्याच्या स्वीकाराची एक प्रक्रिया असते आणि मग ही व्यक्ती जर निर्वाचन आयोगावर आयुक्त म्हणून नियुक्त व्हायची असेल त्याची एक प्रक्रिया असते. प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळ राष्ट्रपतीकडे शिफारस पाठवतील, राष्ट्रपती विचार करेल, नंतर नियुक्त होईल. एका 24 तासात हे सगळं कसं घडलं? हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा असं निदर्शनास आलं की 26 जानेवारी 1950ला लागू झालेल्या संविधानात संसदेने कायदा करावा अशी तरतूद असतानाही 2023 पर्यंत संसदेने या बाबतीत कायदाच नाही केला. संसदेने या बाबतीत कायदाच नाही केला. म्हणजे आयुक्ताच्या नियुक्तीकरता कायदाच नव्हता. मग कोण नियुक्त करत होतं? प्रधानमंत्री. शिफारस प्रधानमंत्र्यांनी करावी, नियुक्ती राष्ट्रपतींनी करावी, अशी ही व्यवस्था चालू होती. मग हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं, हे सगळं समजून घेणे याच्याकरता आहे की आजच्या सरकारची निर्वाचन आयुक्ताकरता काय धोरण आहे ती. हे सगळं जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. तो निकाल असा आहे की जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अशी सूचना केली केंद्र सरकारला की प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता लोकसभेतील या तिघांची समिती आयुक्ताची नियुक्ती करेल. आता प्रधानमंत्र्यावर नियंत्रण आलं की नाही? कारण त्या समितीमध्ये आता समिती करेल. समितीमध्ये प्रधानमंत्री एकटे आहेत, विरोधी पक्ष नेता आहे आणि मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ही परिस्थिती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा लगेच मोदी सरकारने संसदेमध्ये कायदा केला. आणि कायदा काय केला? प्रधानमंत्र्याने सुचवलेला एक आणखी मंत्री, आता होम मिनिस्टर आहे त्याच्यामध्ये, आणि विरोधी पक्ष नेता यांची समिती आयुक्ताची नियुक्ती करेल. लक्षात आलं का? यांची समिती आयुक्ताची नियुक्ती करेल. त्याच्या सेवा शर्ती त्या कायद्याने ठरवल्या जातील. त्याचा दर्जा कमी करण्यात आला आणि त्याला मुख्य सचिवाचा दर्जा देण्यात आला आणि मग आरोप करण्यात आला. आता स्पष्ट दिसतं ना की चीफ जस्टिसला तुम्ही कमिटीमधून काढलं आणि जर त्या ठिकाणी प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेता जर हे तिघं मिळून जर आयुक्ताची नियुक्ती करणार असतील तर प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्याला हवा असलेला आयुक्त नियुक्त केला जाईल. तो स्वतंत्र असणारच नाही. आणि मग अशा पद्धतीने ही समिती अस्तित्वात आली. या समितीला आव्हान देण्यात आलं आणि मग सर्वोच्च न्यायालयापुढे
हे आव्हान प्रस्तुत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. काय आव्हान आहे की याआधी कायदा बनण्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की समिती ही प्रधानमंत्री, मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेत्याची असेल. कायदा म्हणतो समिती प्रधानमंत्री, होम मिनिस्टर आणि विरोधी पक्ष, दोन्ही कायद्यापैकी सर्वोच्च न्यायालयाचा कायदा श्रेष्ठ की संसदेचा कायदा श्रेष्ठ. यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि 4 फेब्रुवारी 2025ला त्यावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत जर, कारण सर्वोच्च न्यायालय काय करेल माहीत नाही, तोपर्यंत जर मुख्य निर्वाचन आयुक्त फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या जागी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला नाही तर, आणि निर्णयात पहिल्यांदा असं म्हटलं गेलं असेल की संसदेने काय केलेला कायदा आम्हाला मान्य आहे, तर आयुक्तांची नियुक्ती संपूर्णपणे कार्यपालिकेच्या अधीन राहणार आहे. आणि मग आयुक्तांची नियुक्ती संपूर्णपणे कार्यपालिकेच्या अधीन राहणार असेल तर या देशात होणाऱ्या निवडणुका कार्यपालिकेच्या प्रभावाशिवाय मुक्त असतील याची हमी कोणीच देऊ शकत नाही. कोण देईल? नियुक्ती ते करतील, सेवा शर्ती ते ठरवतील, काढून टाकण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे, कारण सचिव पदावर त्यांचं अवमूल्यन करण्यात आलेलं आहे. तर या देशात कधी काळी निवडणुका मुक्त होतील? आतापर्यंत झाल्या की नाही झाल्या तुम्ही विचार करा. आतापर्यंत झाल्या की नाही झाल्या तुम्ही विचार करा. कारण प्रधानमंत्र्याविषयी कोणीतरी तक्रार केली आयोगाकडे. निवडणुकीच्या दरम्यान प्रधानमंत्री धर्माच्या नावावर विचार करतात. 3 सदस्यांचा आयोग, एका सदस्याने आग्रह धरला की प्रधानमंत्र्यावर कारवाई केली जावी, त्याची बदली करण्यात आली आणि एशियन बँकेला त्याला डायरेक्टर म्हणून सिंगापूरला पाठवून देण्यात आलं. ही आहे कार्यपालिका. या देशात मुक्त निवडणुका होतील याची गॅरंटी आहे. मी एक प्रश्न उपस्थित करतो. नियुक्ती कोणीही करो, सेवा शर्ती कोणत्याही असोत, काढून टाकण्याची प्रक्रिया कोणती असो, जर त्या पदावर नियुक्त होणारा अधिकारी संविधानाप्रती प्रामाणिक असेल तर कदाचित या देशात मुक्त स्वतंत्र निवडणुका होण्याची हमी देता येईल. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त काही नावं सांगता येतील ज्यांची नियुक्ती प्रधानमंत्र्यांनी केली असतानाही त्यांच्या काळात निवडणुका निपक्षपातीपणे झाल्यात. एक नाव TN शेषनचं घेता येईल, दुसरं नाव JM लिंगडोचं घेता येईल आणि कदाचित या सूचीमध्ये तिसरं नाव SY कुरेशी यांचं घेता येईल. याच्या व्यतिरिक्त सर्व निवडणूक आयुक्त हे कार्यपालिकेच्या अधीन होते असं म्हटलं जातं. तरीही 2014 पर्यंतच्या निवडणुका अधिक मुक्त वातावरणात झाल्यात असा तुमचाही अनुभव असावा, असा माझा अनुभव आहे. परंतु 2014 पासूनच्या निवडणुका या मुक्त वातावरणात झाल्या नाहीत. सरकारचा हस्तक्षेप, जे सरकार, राष्ट्रपतीचं भाषण आहे, कदाचित मी ऐकलं नाही, राष्ट्रपतीचं भाषण आहे, एक देश एक निवडणूक या देशासाठी अधिक चांगली आहे, ती स्वीकारली जावी असं राष्ट्रपती सांगतात. अजून प्रस्ताव यायचाच आहे, संसदेमध्ये प्रस्ताव यायचा आहे. एक देश एक निवडणूक जर आंबेडकर आणि आंबेडकरांचं संविधान वाचलं तर फेडरल स्ट्रक्चरच्या विरोधी आहे. एक देश एक निवडणूक ही सांसदीय लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रहाने या देशात प्रस्थापित केली, कारण या देशाचं सरकार लोकांप्रती अधिक उत्तरदायी असावं म्हणून प्रेसिडेन्शियल सिस्टीम नाकारण्यात आली आणि सांसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली. ही एक देश एक निवडणुकी प्रक्रिया ही सांसदीय लोकशाही लोकांप्रती उत्तरदायी सरकारच्या विरोधी आहे, तरी राष्ट्रपती त्याचा पुरस्कार करतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2014 पासून उदाहरण सांगा तुम्ही, म्हणजे जो निवडणूक आयुक्त अशी शिफारस करतो की या सरकारने कायदा केल्यावर संपूर्ण देशात एकदा निवडणूक आम्ही करू शकतो, तोच निर्वाचन आयोग
तोच निर्वाचन आयोग हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकसाथ करत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकसाथ करत नाही. व्हाय? हे सगळे प्रश्न एवढ्यासाठी उपस्थित होतात की या देशात जर कायदा अस्तित्वात राहो न राहो, जर निर्वाचन आयोगाने, जर आमच्या सगळ्या ब्युरोक्रेसीने सरकारला सरेंडर व्हायचं ठरवलं तर संविधानाचं संरक्षण असूनही या देशात निवडणुका मुक्त होतील याची शाश्वती नाही. कारण अस्तित्वात असलेल्या सरकारला संविधान आणि संविधानिक नैतिकतेशी काहीही घेणं देणं नाही. आता मी महोदय सर्वोच्च न्यायालयाविषयी माझी निरीक्षणं नोंदवतो मी, कारण मी वकीलही नाही, प्राध्यापकही नाही, परंतु एक सामान्य माणूस म्हणून मी माझी निरीक्षणं नोंदवू इच्छितो. हा एनिवे, राज्याचे 3 अंग, विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका. संविधान सभेत जेव्हा न्यायपालिकेच्या विषयी चर्चा झाल्यात तेव्हा न्यायपालिकेची कर्तव्ये काय असतील साधारणपणे? व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं संरक्षण वकील महोदयाने आपल्याला सांगितलेलंच आहे. राज्यात जर काही विवाद असतील त्या विवादात निर्णय देणे, राज्य आणि केंद्र यांच्यात काही विवाद असतील तर त्याचे निर्णय देणे, संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधी जर काही प्रश्न उपस्थित झाले तर त्या बाबतीत निर्णय देणे, हे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. जर तशा प्रकारचा संसदेचा कायदा अस्तित्वात नसेल तर त्या विषयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायदा बनतो आणि संपूर्ण भारताला तो कायदा म्हणून लागू होतो. आणि मग त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अधिक विवेकनिष्ठपणे आपलं कार्य करावं अशी संविधान सभेने अपेक्षा व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाविषयी अधिक अपेक्षा होत्या संविधान सभेलाही. आणि मग न्यायाधीशांनी संविधानाच्या शपथेला जागलं पाहिजे असं संविधान सभा म्हणते. आणि मग या परिप्रेक्ष्यामध्ये जसं पूर्ववक्त्यांनी म्हटलेलं आहे, न्यायपालिका घोषित करते की आम्ही संविधानाचे पालक आहोत. न्यायपालिका घोषित करते की आम्ही संविधानाचे पालक आहोत आणि त्यामुळे संविधानाच्या तरतुदींचा अर्थ लावताना आम्ही संविधानाचे पालक आहोत ही भूमिका आम्ही कधीही विसरू नये. आणि मग या परिप्रेक्ष्यामध्ये मी मनापासून सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो की 1973 साली 13 न्यायाधीशाच्या खंडपीठाने, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13 न्यायाधीश होते आणि ते संपूर्ण पीठ बसलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण पीठ असं त्याला म्हणतात. या संपूर्ण पीठाने बहुमताने संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला, ज्याचा उल्लेख माझ्या पूर्ववक्त्यांनी केलेला आहे. त्या प्रकरणात मी जाणार नाही. त्याच्यानंतर न्यायाधीशाच्या नियुक्तीचा प्रश्न आला संविधान सभेमध्ये. न्यायाधीशाच्या नियुक्तीचा प्रश्न आला. संविधान सभेने एवढंच म्हटलं, एक लक्षात घ्या, सुरुवातीपासून 1950 साली सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आलं तेव्हापासून आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे कार्यपालिकेच्या हस्तक्षेपापासून. वेळोवेळी कार्यपालिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अधीन सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला आणि आपली स्वायत्तता कायम ठेवली, आपलं स्वातंत्र्य कायम ठेवलं या आधारावर की आम्ही कार्यपालिकेपासून स्वतंत्र असू तरच संविधानाची सुरक्षा करू शकतो या आधारावर. आणि मग नियुक्तीच्या संदर्भात संविधान सभेने संविधानाच्या माध्यमातून तरतूद केली की उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नियुक्ती करावयाची असेल तर राष्ट्रपती नियुक्ती करेल, परंतु त्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशाशी सल्लामसलत करेल. इंग्रजीमध्ये शब्द वापरण्यात आला कन्सल्टेशन. इंग्रजीमध्ये शब्द वापरण्यात आला कन्सल्टेशन. हे कन्सल्टेशन सुरू राहिलं. संविधान अस्तित्वात आल्यापासून कन्सल्टेशन सुरू राहिलं. 3 न्यायपालांना, मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नंतर 2 न्यायाधीश, याला कॉलेजियम म्हटलं गेलं, असं अस्तित्वात आलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि 4 न्यायाधीश असं कॉलेजियम अस्तित्वात आलं. आणि कन्सल्टेशनचं कॉन्करन्स शब्द झाला. बरोबर आहे का सर? बरोबर. कन्सल्टेशनचं कॉन्करन्स शब्द झाला. कॉन्करन्स याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीने राष्ट्रपती न्यायाधीशाची नियुक्ती करतील. म्हणजे आता नियुक्तीचे अधिकार कोणाकडे गेले? नियुक्तीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाकडे गेलेत, राष्ट्रपतीकडे राहिले नाहीत. संविधान सभेत यावर चर्चा झाली की जे अधिकार आम्ही राष्ट्रपतीला देऊ इच्छित नाही ते अधिकार आम्ही सर्वोच्च न्यायालयाला का द्यावेत? सर्वोच्च काय म्हटलं गेलं की जे अधिकार आम्ही राष्ट्रपतीला देऊ शकत नाही, की तुमचं कन्सल्टेशन वगैरे बाजूला ठेवा, मी म्हणेन तो न्यायाधीश होईल. जे अधिकार अमेरिकेमध्ये हेच आहे, राष्ट्रपती म्हणेल तो न्यायाधीश होतो, तो जीवन मरेपर्यंत पदावर राहतो, त्याला निवृत्तीची अट नाही आहे. तिथे प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे आणि तिला कमिटेड ज्युडिशियरी म्हणतात. कमिटेड याचा अर्थ असा की राष्ट्रपतीशी बांधील असलेली, राष्ट्रपतीशी बांधील. इथे ती व्यवस्था स्वीकारली नाही आपल्या संविधान सभेने. आणि त्यामुळे मग डॉक्टर आंबेडकरांनीच प्रश्न विचारला होता की जो अधिकार आम्ही राष्ट्रपतीला देत नाही तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला का द्यावा? तरीही सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार आपल्याकडे घेतला आणि आज त्याला कॉन्करन्स असं म्हणतात. काढण्याच्या बाबतीत महाभियोग भारताच्या इतिहासात 1950 पासून तर 2025 पर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला त्याच्या पदावरून काढण्यात आलेलं नाही. काढण्यात आलेलं नाही. एवढंच नाही, आता एका न्यायाधीशाविषयी प्रकरण सुरू आहे. मला वाटतं तो कुठला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे. त्या न्यायाधीशाने विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये काहीतरी बोलला. तो सर्वोच्च न्यायालयाने त्याला बोलावलं आणि जाब विचारला, हे संविधान विरोधी तुम्ही असं का बोलता? तरीही सर्वोच्च न्यायालयाला त्या न्यायाधीशाला सेवेतून बरखास्त करण्याचा अधिकार नाही आहे. त्याच्याकरता लोकसभेत, राज्यसभेमध्ये महाभियोग चालवावा लागतो. काम काढून घेता येईल, घर बसल्या पगार देता येईल, परंतु त्याला सेवेतून मुक्त करता येत नाही. तर अशा पद्धतीने ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने नियुक्तीचा अधिकार स्वतःकडे घेतला. सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार. या संविधानाच्या अर्थ लावण्याच्या अधिकारामध्ये संसदेने केलेल्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. संसदेने केलेला कायदा, संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराच्या कक्षेत आहे किंवा नाही, तो कायदा संविधानाला सुसंगत आहे किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार, पुनरावलोकन करण्याचा अधिकार, आणि नसेल तर ते नाकारण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. आणि मग यावर वाद आहे. कारण न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये कार्यपालिकेचा हस्तक्षेप असावा असं सर्वांनाच वाटतं. ते सरकार कोणाचंही असो असं सर्वांना वाटतं. आणि मग या संबंधात 2014 असावं बहुतेक, ते 2014 साली मोदी सत्तेत आल्यानंतर पार्लमेंटने कायदा केला आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती मंडळ अस्तित्वात आलं. त्यासाठी संविधानात संशोधन करण्यात आलं. फक्त कायदा नाही, 99 संविधान संशोधन करण्यात आलं. संशोधन करण्यात आल्यानंतरही न्यायिक नियुक्ती मंडळ, त्या मंडळाच्या माध्यमातून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियुक्त्या व्हाव्यात असं ठरवण्यात आलं. आणि त्यामध्ये कार्यपालिकेचा हस्तक्षेप निश्चितच अधिक होता, सहभाग अधिक होता. असं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे संविधान संशोधन रद्द केलं आणि कॉलेजियम सिस्टीम सुरू राहिली. आज ज्या नियुक्त्या होतात त्या कॉलेजियम सिस्टीमच्या भरोशावर होतात. कॉलेजियम सिस्टीमवर एक आरोप केला जातो
एक आरोप केला जातो. तो आरोप असा आहे की त्याला अंकल कल्चर म्हणतात. बरोबर आहे का सर? बरोबर आहे का? तुम्ही फर्स्ट जनरेशन लॉयर आहात का? हां, तुम्ही फर्स्ट जनरेशन गवईचे वराडेची मुलं कदाचित न्यायाधीश बनतील, पण तुम्ही बनणार नाही. याला अंकल कल्चर म्हणतात. दिस इज अंकल कल्चर. तुम्ही नाही बनणार. गवईचे किंवा वराडे आणि गवई दोघे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. अंकल कल्चर याचा अर्थ असा, चंद्रचूडचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात अशा अनेक नियुक्त्या झालेल्या आहेत की ज्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. आणि मग एक आरोप केला जातो. आरोप असा आहे की न्यायाधीश तो निवृत्त असो की पदावर असो, आपला परिवार, आपली मुलं बाळं, आपले आप्तगणगोत नसतील तर दूरचे जे कोणी असतील, परंतु ही पदं आपल्या परिवारातच राहावी याकरता हे कॉलेजियम सतत प्रयत्नशील आहे. मला वाटतं नागरत्नाचे वडीलही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. असे अनेक न्यायाधीश असतील. याला अंकल कल्चर म्हणतात. हे अंकल कल्चर अस्तित्वात आलेलं आहे असं बाहेरचे लोक म्हणत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असं म्हणतात. आणि ते म्हणतात की फर्स्ट जनरेशन लॉयर जर असतील, ज्यांच्या पहिल्या पिढीत कोणी वकील झालेलं असेल, त्यांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्याच्या संधी जवळपास शून्य आहे. आणि याचा परिणाम म्हणून केवळ काही परिवारापुरत्या नियुक्त्या सीमित झाल्या नाहीत, तर उच्च वर्णापुरत्या या नियुक्त्या सीमित झालेल्या आहेत. कारण तिथे जनरेशन आहे वकिलांची, तिथे जनरेशन आहे न्यायालयांची. आणि म्हणून आम्ही वारंवार म्हणतो की उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियुक्तीमध्ये आम्हाला आरक्षण असावं. म्हणतो की म्हणत नाही? आम्ही वारंवार म्हणतो. आणि पहिल्यांदा कदाचित असेल किंवा नसेलही, चूक असेल तर करेक्ट मी, परंतु एवढं सत्य आहे की 2002 साली KR नारायणन राष्ट्रपती असताना जेव्हा त्यांनी या न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी KR नारायणन तत्कालीन राष्ट्रपती यांच्यावर कठोर टीका केली. आणि मग अशा पद्धतीने जर ही न्यायव्यवस्था जर कॉलेजियम सिस्टीमच्या माध्यमातून काही विशिष्ट वर्गापुरती नियुक्ती सीमित ठेवत असेल आणि तरीही हा वर्ग संविधानाचं संरक्षण करेल, हा वर्ग लोकशाहीचं संरक्षण करेल असं म्हणणं कधी कधी ऐकून. कारण 2-3 गोष्टी मी या संबंधात मांडणार आहे. आरक्षणाचा निर्णय 1 ऑगस्टला झाला. वर्गीकरणाअंतर्गत आरक्षणाचा निर्णय, बरोबर आहे, आपल्या सगळ्याशी संबंधित आहे, म्हणून तो पहिल्यांदा मी मांडतो. 1992 साली इंदिरा साहनी नावाचं प्रकरण आरक्षणासंबंधात सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे. त्या आरक्षणाच्या संबंधात त्याचा उल्लेख केल्याशिवाय कोणतीही केस पुढे जात नाही. त्याच्यानंतर सर्व केसेसमध्ये त्याच उल्लेख होतो. त्या केसेसमध्ये 9 न्यायाधीशाचं खंडपीठ असताना ते खंडपीठ म्हणतं, काय म्हणतं ते खंडपीठ, की आरक्षणाअंतर्गत आरक्षण हे ओबीसींकरता लागू आहे. बरेचदा न्यायालयाला दोष दिला जातो, हे स्पष्ट करतो सर मी. न्यायालयाला दोष देण्याच्या आधी हा मुद्दा आला कुठून? VP सिंग सरकारने जेव्हा मंडल आयोगाच्या अधीन ओबीसींकरता आरक्षण लागू केलं, तेव्हा जो शासनादेश काढला, त्या शासनादेशामध्ये ओबीसींचं आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा नाही आला सर. त्या शासनादेशामध्ये आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षणाची तरतूद आहे. त्या शासनादेशामध्ये EWSच्या आरक्षणाची तरतूद होती. हे मुद्दे असे नाही आलेत, हे तिथून जिवंत झालेत. म्हणजे मंडल आयोग लावण्यासाठी VP सिंगाचं अभिनंदन करताना त्यांनी या 2 गोष्टीही त्या शासनादेशात केल्यात. म्हणून हा पुढचा इतिहास घडतोय, वर्गीकरणाचा इतिहास तिथून घडतोय. मग त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की
ओबीसींकरता आरक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद वर्गीकरणाच्या अंतर्गत वर्गीकरणाची तरतूद ओबीसींना लागू आहे, परंतु हा निकाल केवळ ओबीसी करता आहे. या निकालाचा अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. किती न्यायाधीशाच्या खंडपीठाने? 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने. आणि या आरक्षणासंबंधात 7 न्यायाधीशाचं खंडपीठ बसलेलं होतं चंद्रचूडच्या अधीन. आणि मग हे न्यायाधीश म्हणतात की आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची तरतूद संविधानाला संमत आहे, संविधानाला अनुकूल आहे. साधारणपणे वकील महोदय याच्यावर अधिक प्रकाश टाकतील. एखादं मोठं खंडपीठ निर्णय देते तेव्हा तो निर्णय बदलायचा असेल तर त्यापेक्षा मोठं खंडपीठ अस्तित्वात आणावं लागतं. 9 न्यायाधीशाचा निर्णय बदलायचा असेल तर 11 न्यायाधीशाचं खंडपीठ पाहिजे, परंतु 7 न्यायाधीशाचं खंडपीठ म्हणतं आरक्षणाअंतर्गत आरक्षण संविधानाला मान्य आहे. याचा परिणाम आज अनुसूचित जातीमधले आरक्षणाअंतर्गत आरक्षणाला विरोध करणारे आंबेडकरी आणि आरक्षणाअंतर्गत आरक्षण मागणारे परंतु आंबेडकरांच्या विचाराशी सहमत नसणारे अन्य अनुसूचित जाती याच्यामध्ये उभी फूट पाडण्यात झालेला आहे. याच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे. भांडावं कोणाशी? आम्ही आरक्षणाअंतर्गत आरक्षण नको असं म्हणतो तेव्हा आम्हाला बाकीच्यांशी भांडावं लागतं. जे आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा विचार कोणी भांडण लावलं आहे? कोणी भांडण लावलं आहे? गरज नव्हती. आणि त्याच वेळी एक न्यायाधीश गवई साहेब केवळ आरक्षणाअंतर्गत आरक्षण नाही म्हणत, ते पुढे म्हणतात हा प्रश्नच नव्हता सर्वोच्च. मी तो निकाल वाचतो आहे सर, त्याच्यावर मला काम करायचं आहे, तो वाचत आहे. आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा विचार होता न्यायालयापुढे, परंतु क्रीमी लेअरचा विषय नसतानाही सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश गवई साहेब म्हणतात, काय म्हणतात? क्रीमी लेअर लावलं पाहिजे अनुसूचित जातीनं. हा विषय नव्हता. कोणी आणावा हा विषय नसताना? गवई साहेबांनी आणावा. गवई साहेब याचं स्पष्टीकरण काय देतात? गवई साहेब याचं स्पष्टीकरण काय देतात? विकास जांभूळकर शिकले सवरलेले आहेत, मोठ्या पदावर आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आता त्यांना कोणीही अनुसूचित जातीचा म्हणून संबोधणार नाही. त्यांची सामाजिक मागासलेपण समाप्त झालेलं आहे. त्यांना क्रीमी लेअर लावण्यात यावं. जे उच्चपदी आहेत, उच्च शिकलेले आहेत, ते अनुसूचित जातीचे असले तरीही त्यांचं इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट झालं, एज्युकेशनली ॲडव्हान्स झालेत, म्हणून ते सामाजिक भेदभावापासूनही मुक्त झालेत. त्यांना क्रीमी लेअर लावण्यात यावं. त्याच वेळी 2 ऑगस्टचा टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो द लोन दलित जज ऑन द बेंच. द लोन दलित जज ऑन द बेंच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठात असलेले एकमेव दलित न्यायाधीश हे सांगतात. त्यांची तर दलित पण नाही गेलं, परंतु ते निर्णयात म्हणतात की उच्चपदी असलेल्या माणसाला आता कोणी सामाजिक मागासलेपणापासून मुक्त होईल, जो विषय नव्हता. आणि मग त्याच्या पुढे जाऊन एक न्यायाधीश म्हणतात आरक्षण एका पिढीपुरतं पाहिजे. आरक्षण एका पिढीपुरतं पाहिजे, जेव्हा की आरक्षणाचा सिद्धांत असं म्हणतो. एक गोष्ट की मला करेक्ट करा सर वकील महोदय, मला करेक्ट करा. आरक्षण डॉक्टर आंबेडकर जर पूर्ण वाचला, संविधान सभा डिबेट जर पूर्ण वाचलेत आरक्षणासंबंधीचे, आणि मग त्यांचा मूलभूत हक्काच्या सूचीमध्ये समावेश हे जर पूर्ण वाचलं तर आरक्षण हा मूलभूत हक्क आहे अशी आमची मान्यता आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला मूलभूत हक्क कधीच मानलं नाही. एनेबलिंग प्रोव्हिजन म्हणते. बरोबर आहे का? एम आय राईट? सर्वोच्च न्यायालय याला सक्षमीकरणाची तरतूद म्हणते, मूलभूत हक्क म्हणत नाहीत. मग मी सर्वोच्च न्यायालय आम्हाला अनुकूल निर्णय देतो म्हणावं का? म्हणू शकतो का मी? कोणाकरता अनुकूल आहे मला माहीत नाही, पण माझ्याकरता अनुकूल नाही. तरीही मी एका ज्युरिस्टला विचारलं होतं, फार माझे ते मित्र होते, ही वॉज द फाउंडर ऑफ द लॉ इन्स्टिट्यूट. त्यांना मी विचारलं की मला हे कळत नाही की मी कोर्टात गेलो, गुन्हा घडलेला आहे माझ्या विरोधात, मी न्याय मागतो, मला न्याय मिळत नाही, मग याला न्याय म्हणू का? येस, हा न्याय आहे असं म्हणतात. का? न्यायाची व्याख्या काय? न्यायालय देईल तो न्याय.
काय न्यायालय, न्यायाची व्याख्या याच्या पलीकडे दुसरं काही आहे का? न्यायालय देईल तो न्याय. तुमच्यावर अन्याय होत असला तरी, न्यायालयाने तुमच्यावर अन्याय करत असले न्यायालय, तरी त्याला तुम्ही न्याय म्हणावं, अशी या देशातील ज्युडिशियरीची अपेक्षा आहे आणि त्याला आम्ही न्याय म्हणतो. हे झालं आरक्षणाबाबत. आरक्षणाच्या बाबतीत कधीही अनुकूल नव्हतं. काय काही अपवाद जर सोडले तर सर्वोच्च न्यायालयाने एक सुंदर पुस्तक आलेलं आहे. आता जे 5 सरन्यायाधीश झाले त्याच्यामध्ये मला नावं आठवतील, इन्क्लुडिंग चंद्रचूड आहेत, आपल्या नागपूरचे बोबडे आहेत, त्याच्या आधी एक यू ललित म्हणून होऊन गेले, त्याच्या आधी एक मिश्रा होऊन गेले, त्याच्या आधी एक गोगोई होऊन गेलेत. गोगोई आता निवृत्त झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत जाऊन बसले. जो माणूस राष्ट्रपतीला राष्ट्रपती पदाची शपथ देतो तो माणूस राज्यसभेत अनाम म्हणून जाऊन बसतो. लाज वाटायला पाहिजे. याला ऑब्लिगेशन म्हणतात. आणि मग असं सर्वोच्च न्यायालय, स्वतंत्र असलेलं सर्वोच्च न्यायालय खरं स्वतंत्र आहे का, हा विचार आहे. आणि मग या न्यायाधीशांनी सातत्याने कार्यपालिकेला अनुकूल निर्णय दिले अशा पुराव्यासहित पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि मग याचे काही पुरावे मीही देऊ इच्छितो. राम जन्मभूमीचा निर्णय कोणाचा आहे माहीत, कोणी लिहिला माहीतच नव्हतं काही दिवसापूर्वी. कारण प्रत्येक निर्णयावर कोणी लिहिला, बहुमताचा निर्णय कोणी लिहिला, अल्पमताचे निर्णय कोणी लिहिले, त्या न्यायाधीशाचं नाव असतं. हा एकमेव निकाल असा मानला जातो की ज्यावर कोणी लिहिला माहीत नाही. काही दिवसानंतर निवृत्त व्हायच्या आधी काही गोष्टी स्पष्ट होतात. चंद्रचूड सांगतात, माझी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती त्या माझ्या गावात एक यमाई नावाची देवी आहे तिच्या कृपेने झाली. आता देवीच्या कृपेने नियुक्ती झाली म्हणजे मग तुम्ही क्वालिफाईड नसतानाही देवीने जर तुम्हाला नियुक्त केलं असेल तर मग इथं बापाची पुण्याई असेल किंवा देवीची पुण्याई असेल, नाही का? तरी तुमच्याकडून तुम्ही संविधानाचं पालन करायला अपेक्षा आहे का? आणि मग न्यायालयाने रामाच्या मंदिराचा जो निर्णय दिला, हे न्यायाधीश म्हणतात आमच्या पुढे प्रश्न होता, काय करावं सुचत नव्हतं. मी देवाला प्रार्थना करत बसलो आणि मला साक्षात्कार झाला म्हणून मी हा निर्णय दिला. आणि हा निर्णय संविधानाला घातक आहे. मग सर्वोच्च न्यायालय संविधानाचा संरक्षक आहे. असे निर्णय जर सर्वोच्च न्यायालय देत असतील तर ईश्वराच्या कृपेने, मग ईश्वर मोठा की संविधान मोठं? आणि मग एक टीका आली होती, जर त्या ठिकाणी मुसलमान असता तर, सरन्यायाधीश मुसलमान असता तर त्याने अल्लाच्या मताप्रमाणे निर्णय दिला असता. मग तुम्ही मानला असता का? इतरांनी मानावं का निर्णय? 370 संविधानात लिहिलेलं आहे की हा अनुच्छेद तात्पुरता आहे, हा अनुच्छेद दूर होईल. परंतु संविधान सभा डिबेट्स आणि संविधान हा अनुच्छेद काढून टाकण्याची एक प्रक्रिया निश्चित करतं. संविधान सभेने काश्मीरच्या लोकांना काही वचनं दिलेली होती आणि मग या वचनांना बाजूला सारून जर एखादं सरकार बहुमताच्या आधारावर जे बहुमत सांप्रदायिक बहुमत आहे, बहुसंख्याकांची हुकुमशाही आहे म्हणून विरोधी पक्षांना राज्यसभेत विधेयक मांडताना विधेयकाची कॉपी न देता जर हा निर्णय मंजूर करत असेल आणि त्याला सर्वोच्च न्यायालय मान्यता देत असेल तर त्याला संविधानिक म्हणावं का? चंदीगडच्या महापौराची केस आहे, त्याच्या आधी निवडणूक रोख्याची केस आहे. निवडणूक रोख्याच्या केसमध्ये ही भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे असा निर्णय झाला, परंतु चंद्रचूडांनी कोणालाही उत्तरदायी ठरवून शिक्षा दिली नाही. काय राम मंदिराच्या प्रकरणामध्ये न्यायालय घोषित करतं की बाबरी मस्जिद पाडणारे दोषी आहेत, अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत. न्यायालय एकालाही शिक्षा देत नाही. आणि मग महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष शिंदेचं सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये बेकायदेशीर सरकार आहे, परंतु त्या सरकारला बरखास्त करत नाही.
केलं का बरखास्त? 2.5 वर्ष आजची स्थिती आली. आणि मग अशा पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना अनुकूल निर्णय देत असतील तर निर्वाचन आयोग कार्यपालिकेच्या अधीन झालेला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र असूनही जर संविधानाच्या संरक्षणाच्या नावावर कार्यपालिकेच्या अधीन असतील आणि असे निर्णय दिले जात असतील तर माझा शेवट या शब्दाने करतो मी, वेअर इज द होप? आशा कुठे आहे? आशा कुठे आहे? कुठेच आशा नाही आहे. कारण ज्यांच्यावर निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते सरकारच्या अधीन झालेले आहेत. ज्यांच्यावर संविधानाच्या संरक्षणात जबाबदारी आहे ते अधीन झालेले आहेत. मग आशा कुठे आहे? आणि मग एकच विचार आहे तो बाबासाहेबांचा. तो बाबासाहेबांचा विचार असा आहे, तो म्हणतो की ज्या देशात लोक संविधानिक नैतिकतेचं पालन करतात, ज्या देशातील लोक संविधानाप्रती समर्पित आहेत, त्या देशात एक्झिक्युटिव्ह असो, कार्यपालिका असो, न्यायपालिका असो किंवा विधानमंडळ असो, हे सर्व लोकांप्रती जास्त उत्तरदायी असतात. लोक जर हे करत असतील तर. आणि त्यामुळे मग हे या देशात लोकशाही जिवंत, संविधानाने लोकशाही जिवंत ठेवली, ती न्यायालयाने नाही ठेवली. या देशात लोकांनी लोकशाही जिवंत ठेवलेली आहे, लोकांनी संविधान ठेवलेलं आहे. त्याचं उदाहरण 2024ची लोकसभा निवडणूक आहे. त्याचं उदाहरण 2024ची लोकसभा निवडणूक आहे. आणि म्हणून मग संविधानाची नैतिकता, संविधानाप्रती समर्पितता ही मूल्य डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत जनसामान्यात, नेत्यांमध्ये नाही, जोपर्यंत जनसामान्यात रुजवली जाणार नाहीत तोपर्यंत या देशात लोकशाही आणि संविधान सुरक्षित नाही. संविधान अस्तित्वात राहील, परंतु त्याला संविधानाचं प्राणहीन कलेवर म्हणावं लागेल. निवडणुका होतील म्हणून लोकशाही जिवंत आहे अशी जर आपली मान्यता असेल तर निवडणुकाही होतील, परंतु निवडणुका होतील 1500 रुपये घ्या मत द्या, 2000 रुपये घ्या मत द्या, मोफत धान्य घ्या मत द्या, याचा विचार नका करू, विवेकाचा विचार नका करू. डॉक्टर आंबेडकर, शेवटचं सांगतो मी, डॉक्टर आंबेडकर 1946 स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणतात, ज्या देशात लोकांकडे आजीविकेचं साधन नसेल त्या देशातील लोक कसे जगतात ते विवरण करतात. ज्या देशातील लोकांकडे आजीविकेचं साधन नाही असा माणूस, भुकेने मृत्यूस प्राप्त होण्याचं भय, असेल नसेल तो निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय, बुलडोजर कल्चर, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय, कारण आजीविका नाही त्याच्याकडे, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय, मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय, कारण प्रायव्हेट एज्युकेशन येत आहे, आता सगळं शिक्षणाचं खाजगीकरण काढून टाकलं जाण्याचं भय, लोकांच्या सरकारच्या दयेवर जिवंत राहण्याचं भय आणि मृत्यूनंतर सरकारी खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचं भय. अशा भयग्रस्त परिस्थितीत आजीविकाविहीन व्यक्ती जगत असेल तर ती व्यक्ती जिवंत राहण्यासाठी आपले सर्व मूलभूत हक्क आणि आपला मताचा हक्कही जिवंत राहण्यासाठी समर्पित करेल. ही अवस्था आज अस्तित्वात आलेली आहे. ज्या पैशामध्ये लोकांना आजीविका दिली जाते त्या पैशात आजीविका दिली जात नाही, परंतु मोफत धान्य दिलं जातं आणि मोफत सगळंच काही देण्याचे विचार करतात आणि मतदाराला कॅप्टिव्ह वोटर, बेनिफिशरी वोटर बनवलं जात असेल तर या देशात लोकशाही नाही. कारण सर्वच पक्ष या मार्गाला लागलेले आहेत. तुम्ही 1500 देता, आम्ही 2000 देऊ, तुम्ही अमक देता, आम्ही तमक देऊ, ही सगळी जी प्रक्रिया सुरू आहे ही लोकशाहीची प्रक्रिया नाही आहे. आणि म्हणून व्हेअर इज द होप? पीपल, लोक ही आशा आहे. लोकांनी जर ठरवलं तर संविधानही जिवंत राहील, लोकांनी जर ठरवलं तर लोकशाही जिवंत राहील. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.